महाराष्ट्राच्या ग्रामीण आणि निम शहरी भागात आजही एक दृश्य सर्रास पाहायला मिळते. सायकलवर किंवा डोक्यावर टोपली घेऊन फिरणारे भांडी विक्रेते. हे विक्रेते रोख पैशांऐवजी महिलांच्या साठवलेल्या गळालेल्या केसांच्या बदल्यात चकचकीत स्टीलची भांडी, पातेली, कडाया किंवा प्लास्टिकच्या वस्तू देतात. दिसायला ही एक साधी देवाणघेवाण वाटत असली तरी यामागे एक भयानक सत्य आणि मोठे व्यावसायिक गणित दडलेलं आहे. रत्नानं अनेक दिवसांपासून साठवलेले 2 मुठी केस एका विक्रेतीला दिले आणि त्या बदल्यात एक सुंदर स्टीलचं पातेलं घेतलं. तिला वाटलं की मोफतमध्ये नवीन भांडं मिळालं, पण हा आनंद फार काळ टिकला नाही. त्या नवीन भांड्यात भाजी बनवून जेव्हा तिच्या संपूर्ण कुटुंबानं, पती आणि मुलांनी ती खाल्ली, तेव्हापासून त्यांच्या आयुष्यात विचित्र आणि भयानक घटना घडू लागल्या. केवळ रत्नाच नव्हे तर गावातील इतर ज्या महिलांनी अशा प्रकारे भांडी घेतली होती, त्यांच्या घरातही शारीरिक आणि मानसिक त्रास सुरू झाला. या संपूर्ण घटनेनं महाराष्ट्र हादरून गेला असून लोक आता या प्रथेबद्दल भीती व्यक्त करत आहेत. भारतीय संस्कृतीत आणि धार्मिक ग्रंथांमध्ये मानवी केसांचं अनन्यसाधारण महत्त्व सांगितलंय. लक्ष्मीचा अपमान. शास्त्रानुसार मानवी केसांना लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. केवळ 100-200 रुपयांच्या एका छोट्या भांड्याच्या क्षणिक लालसेपोटी घरातील लक्ष्मीचे केसांचे दान करणं हा घोर अपमान मानला जातो. असं म्हटलं जातं की केस विकल्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि त्या जागी नकारात्मकता येते. यामुळे घरात गरिबी आणि कलह वाढू शकतो. केसांच्या बदल्यात घेतलेल्या भांड्यांचा वापर जेव्हा स्वयंपाकासाठी होतो, तेव्हा त्यातून मिळणारी ऊर्जा कुटुंबाच्या आरोग्यावर आणि प्रगतीवर परिणाम करते. याचा थेट परिणाम पुरुषांच्या नोकरी आणि व्यवसायावर होतो, असं धार्मिक शास्त्र सांगते. भांडी देणारे हे विक्रेते तुमच्याकडून घेतलेल्या केसांचं काय करतात हे जाणून घेतल्यावर तुम्हाला धक्का बसेल. हा एक अत्यंत संघटित आणि मोठा जागतिक व्यापार आहे. गोळा केलेले हे केस स्वच्छ करून विंग आणि हेअर एक्सटेन्शन बनवण्यासाठी वापरले जातात. नैसर्गिक मानवी केसांचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात 5,000 ते 20,000 रुपये प्रति किलो इतका असतो. भांडी विक्रेते तुम्हाला 50 ते 100 रुपयांचं भांडं देऊन तुमच्याकडून हजारो रुपयांचे केस घेऊन जातात. निर्यात. हा भारत जगातील सर्वात मोठा केस निर्यात करणारा देश आहे. इथून हे केस परदेशात साठवून त्यावर प्रतिक्रिया केली जाते आणि लाखो रुपयांना ते विकले जातात. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा.